भेट आणि तरी लावा. बरोबर आहे. पण ते लावत नाही मी, तरी लावते. तरी लावते म्हणतो. पिंपळकुंडी नावाची चेकपोस्ट आहे जे अमरावती आरटीओच्या माध्यमातून चालत आहे. त्या चेकपोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपये लुटण्यात येते. तिथे चेकपोस्ट आहे त्याच्या एखादी किलोमीटर डिस्टन्सवर या आर टी ओ विभागाचे कर्मचारी आपल्या हाताखाली काही दलाल नेमून त्यांच्याकडून वाहनधारकांकडून वसुली करतात. त्याच्यामुळं तिथे CCTV लावावा अशी आमची मागणी आहे. सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र शासनावर 8,11,00,000 कोटी रुपये कर्ज आहे. त्याच्यामुळं सध्या शासनाची परिस्थिती नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वखर्चाने 2 लाख रुपयाचे CCTV कॅमेरे या कार्यालयाला भेट देत आहे व तिथले त्या चेकपोस्टवर लावण्यासाठी विनंती करतात. तरीसुद्धा इथलं RTO कार्यालय हे CCTV कॅमेऱ्याचे ते स्वीकार करायला तयार नाही. आमची एवढीच मागणी आहे की तिथे CCTV कॅमेरे लावा. त्यामुळे या चेकपोस्टमुळं यवतमाळ जिल्ह्याचं क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तिथून अवैध जे दारू आहे, बंदुका आहे, अवैध गुटखा आहे, गोतस्करी आहे, असे सर्व अवैध धंद्याचं जे माहेरघर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुरी चेकपोस्ट झालेलं आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. करेल. आम्ही तर आमरण उपोषण बसलेलो आहोत ना. असं न झाल्यास आमचं आमरण उपोषण जे चालू आहे ते निरंतर चालूच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुरी चेकपोस्ट संदर्भात आम्ही आज कालपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जे चेकपोस्ट आहे तिथे अवैधरित्या ट्रक वाहनधारकाकडून वसुली करण्यात जाते हे आमचा विषय होता. त्या संदर्भात वारंवार आम्ही RTO कार्यालयाला प्रादेशिक कार्यालयाला निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण तरीसुद्धा त्यांना काही फरक पडला नाही. आमची एवढीच मागणी आहे का तिथे जे वाहनधारकाकडून लूट होत आहे तिथे CCTV कॅमेरे बसवा ही आमची मागणी होती. पण शासनाकडे आज तारखेत साधारण 8,11,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनावर कर्ज असल्यामुळं, शासनाची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वखर्चाने आम्ही त्यांना 2 लाख रुपयाचे CCTV कॅमेऱ्याचा संच देण्यासाठी गेलो, गिफ्ट देण्यासाठी, भेट देण्यासाठी, परंतु ते सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे. त्यामुळं आम्ही कालपासून पूर्ण CCTV कॅमेऱ्यासह आमच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यासोबत आम्ही इथे उपोषणात बसलेला. जेव्हापर्यंत हे तिथे CCTV कॅमेरे लावत नाही, पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आणत नाही, तेव्हापर्यंत आम्ही आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत. CCTV नसल्यामुळे तिथे यवतमाळ जिल्हा हा क्राईमच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो ह्या RTO कार्यालयाच्या याच्या येतं RTO विभागाच्या साक्षीने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने होत आहे. यवतमाळमध्ये गो तस्करी म्हणा, गुटखा म्हणा, बोगस बियाणे म्हणा, बोगस दारू म्हणा, यवतमाळ शहरामध्ये जे शस्त्र येते ते कुठल्याही पावसामधून पडत नाही, तर ते अशाच कुठल्या तरी वाटेतून येते, हा आमचा आरोप आहे. मागण्या पूर्ण आम्ही कालपासून आमरण उपोषणात बसलेलो आहोत. आमचं हे उपोषण जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते अमरावतीचे प्रादेशिक RTO कार्यालय राहील.